नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन योजना बघणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 3,000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे वयोश्री योजना. मित्रांनो, या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालेले आहे. जर कुणाला या योजना काय आहे नेमकी हे जर माहीत नसेल तर आपण या व्हिडिओत ते सर्व क्लिअर करून घेणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला सुरुवात केलेली आहे. नवनवीन योजना संकल्प राबवत असतात, त्यापैकीच ही एक नवीन योजना आहे. याचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या ही योजनेचं काय उद्दिष्ट आहे नेमकं आणि योजना कशासाठी आहे? तर आपल्या जे महाराष्ट्र आहे त्यामध्ये 65 वर्ष जे आहे याचे जे लोक आहेत ते 10 ते 12% लोक आहेत आणि 65 वर्षानंतर आर्थिक त्यांना मदत झाली पाहिजे. वयोश्री योजना अंतर्गत त्या वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनावश्यक वस्तू लागतात. त्याचप्रमाणे ते जास्त वयामुळे भरपूर विकारांनी त्रस्त असतात. त्यासाठी ही योजना उद्भवलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेत नेमकं काय आहे आणि योजनेचे नियम काय आहे तर ते आपण या व्हिडिओत एकाने बघून घेऊया. तर सर्वात पहिले या योजनेचं पात्रता आपण काय आहे ते बघून घेऊया. तर जर कोणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील, ते महाराष्ट्रीय रहिवासी असले पाहिजे व त्यांना ते डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असावी. जर नागरिकांचे वय 65 वर्ष व त्याहून जास्त आहे त्यांकडे तुमचे आधार कार्ड असायला हवे. जर त्यांकडे आधार कार्ड नसेल व दुसरे कोणतेही त्यांचे ओळखपत्र पुरावे असतील तर ते इथे स्वीकारले जाणार आहे. हे पहिला नियम आहे. आणि जे दुसरे अट आहे ते आहे की नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहेत तर त्यासाठी त्यांचा पात्र असायला हवे. तर नेमकं कसं पात्र असावे? ते जिल्हा प्रशासनाकडून त्यांची पात्रता सिद्ध करू शकतात किंवा त्यांचे रॅशन कार्ड व इतर योजना बद्दलचे निवृत्त वेतन असल्याचा किंवा मिळवण्याचा पुरावा देऊ शकतात. म्हणजे हे कसं झालंय की ते आहेत व त्यांचे जे हे पात्रता आहे हे एक सर्टिफिकेट आहे. तर ते पात्र सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे. तर ते त्यांना जिल्हा प्रशासनाकडून मिळू शकते. जे तिसरी अट आहे त्यामध्ये आहे की योजनेसाठी म्हणजेच वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्याबद्दल सविस्तर उत्पन्नाचा दाखला व स्वतःचे वचनपत्र सादर करणे आवश्यक आहे. नंबर 4 वर आहे जे नागरिक योजनेसाठी पात्र होतील त्यांनी त्यांचे वैयक्तिक आधार कार्ड त्यांच्या बँकेचे सेव्हिंग अकाउंटला जोडलेले असावे. म्हणजे जे बँक आहे त्याचे सेव्हिंग अकाउंट जोडलं असलं पाहिजे. आणि योजनेचे ₹3,000 डेबिट प्रणालीद्वारे डायरेक्ट वितरित करण्यात येईल. म्हणजे डायरेक्ट हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नंबर 5 वर आहे की जो काही ज्येष्ठ नागरिकाचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यात 30% लाभार्थी हे महिला असतील. म्हणजे 30% जी जागा आहे ही महिलाची आहे या योजनेच्या अंतर्गत. आता तुम्हाला कुठली कागदपत्रे या योजनेअंतर्गत लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. तुम्हाला यात पाहिजे आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि घोषणापत्र, ओळखपत्र याची इथे आवश्यकता आहे. तर याचा तुम्ही फोटो काढून घ्या. ही कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना कामी येणार आहे. तर याचा अर्ज नेमका आता कुठे करायचा? तर ऑनलाईन अर्ज याचा करायचा आहे तुम्हाला. या योजनेत महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रकाशित केला असून या योजनेविषयीची स्वतंत्र एक अधिकृत वेबसाईट शासनाकडून देण्यात आलेली आहे. म्हणजे यासाठी एक नवीन वेबसाईट आहे. ते वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे वयोश्री योजनेची आपण या व्हिडिओत माहिती बघितली. जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचा तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. इथे आपण थांबूया. या व्हिडिओला आपण इथे शेअर करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.